नमस्कार. जय श्रीराम, जय श्रीकृष्ण आणि मी वर्षा. समाजामध्ये आयुष्य आपण कसे जगायचे यावर मी आज व्हिडिओ बनवत आहे. हा व्हिडिओ तुम्ही माझा शेवटपर्यंत नक्की बघा. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ इतरांना शेअर करा. तर आज मी तुम्हाला असे सांगू इच्छिते की स्त्रियांना फक्त समाजामध्ये रांदावाडा आणि उष्टीकाडा यावरच त्यांना समाजामध्ये निर्भीत असे मानले जाते. समाजामध्ये स्त्रीला मानाचा दर्जा केव्हा मिळेल? जेव्हा स्त्री स्वतः कमावू शकेल, जेव्हा स्त्री स्वतः काहीतरी कमवून दाखवू शकेल आपल्या कुटुंबांना, आपल्या घरच्या लोकांना, आपल्या नवऱ्यांना, आपल्या सासू-सासऱ्यांना, तेव्हाच सासू-सासरेसुद्धा सुनेला वानवतात आणि ते सुनेचे बोलणेसुद्धा ऐकतात. बोलणे ऐकतात म्हणजे ती शिव्या वगैरे देत नाही, कारण सुनेला काही तेवढा अधिकार आहे नाही. सून ही दुसऱ्याच्या घरून आलेली असते. आजही समाजामध्ये स्त्रीला, मुलीला, मुलगी कितीही शिकली सवरली असेल तरी खेड्यापाड्यामध्ये पाहिलं तर स्त्रीला समाजामध्ये जीवन जगताना आपले नीटनेटकेपणा आणि आपल्या इज्जतीनेच राहावे लागते. ती कशी वागली तरी त्या स्त्रीला अपमान केला जाते, तिला मानाचा दर्जा दिला जात नाही. स्त्रीसाठी एक विशेष म्हणजे स्त्री घरकाम करताना स्वतःची काळजी घेते, तेवढीच दुसऱ्यांची सुद्धा काळजी घेते. कधी कधी तर असं होते की स्वतःची काळजी घ्यायला सुद्धा ती विसरून जाते. घरकाम करता करता स्त्रीने आणखी कोणते दुसरे काम केले पाहिजे, जसे की शिवणकाम करायला पाहिजे, ब्युटी पार्लर करायला पाहिजे. जर तिला शिवता येत नसेल तर शिकायला पाहिजे. आजकाल शिकणेसुद्धा खूप सोपे झाले आहे. तर प्रत्येक स्त्रीने काही ना काही शिकायला पाहिजे. आपल्याजवळ जर 100 रुपये आहे तर 100 रुपयातून आपण 25 रुपये तरी वाचविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण ते 25 रुपये आपल्याला समोरच्या भविष्यासाठी काम येणार आहे. छोटे मुलं असतात, शाळेचे मुलं असतात, समोर चालून लग्नाचा खर्च असतो, खूप साऱ्या काही गोष्टी असतात. मोलमजुरी करून जीवन जगणारी व्यक्ती जेवढे पैसे आले तेवढे खर्च करून टाकतात आणि मग असे म्हणतात की पैसे नाही, पैसे नाही, पैसे नाही. आणि दुसऱ्यांकडे जेव्हा खूपच महत्त्वाचं काम आलं, मुलं बिमार झाली किंवा स्वतःची काहीतरी तब्येत खराब झाली तर दुसऱ्यांना पैसे मागतो. तब्येत दुरुस्त होतपर्यंत त्या व्यक्तीजवळ पैसे राहत नसते, त्या स्त्रीजवळ पैसे राहत नसते. गरीब परिस्थिती असल्यामुळे तर लोकसुद्धा किंवा समोरचा व्यक्तीसुद्धा ज्याला आपण पैसे मागतो तो नेहमी म्हणत असतो, मागचे पैसे अजून द्यायचेच आहे आणि आताचे पैसे सुद्धा तुला कसे काय देणार? जा तू दुसऱ्यांकडून घेऊन घे. त्यामुळे स्त्रीचा काय होतो, मान कमी होतो, तिचा आत्मसन्मान कमी होतो. आणि त्या स्त्रीने किंवा त्याच पुरुषाने एका घरात राहून दोघांनी सुद्धा एकमताने पैसे कमवले आणि 100 रुपयातून 25 रुपये वाचविण्याचा प्रयत्न केला असता तर आज ही परिस्थिती आलेली नसती. स्त्री ही खूप काम करते, खूप काम करते, घर सांभाळते, मुलं सांभाळते, तरी स्त्रीला खेडेगावामध्ये रांदावाडा आणि उष्टीकाडा असेच समजल्या जाते. आपल्या कुटुंबामध्ये मानाचा दर्जा मिळविण्यासाठी स्त्रीने काहीतरी काम करायला पाहिजे, जसे की शिवणकाम करायला पाहिजे. शिवणकाम करताना साडीला जरी फॉल लावली तरी ती 100 रुपये कमवू शकते. कारण आजकाल साडीला फॉल लावणं खूप सोपं आहे आणि ते शिकण्यासाठी कुठेच जावे लागत नाही. मोबाईलवर सुद्धा त्याचं शिक्षण मिळू शकते. तसेच ब्लाऊजसुद्धा शिवू शकते. ब्लाऊजची सुद्धा आता शिलाई वाढलेली आहे, त्यामुळे स्त्री 100-200 रुपयेसुद्धा कमवू शकतो. म्हणून असे म्हटलं जाते की आपली जेवढी ऐपत असली तेवढाच खर्च करावा, म्हणजे जेवढी चादर असली तेवढेच पाय पसरवावे असे म्हटल्या जाते. आणि स्त्रीने कधीही स्वतःला कमजोर समजू नये. स्त्रीने स्वतःचा आत्मविश्वास वाढवायला पाहिजे. स्वतःला कधीही उंच, म्हणजे मी कधीतरी माझी महत्त्वाकांक्षा पूर्ण करील, माझा माझा माझ्यावर भरोसा आहे असा विश्वास तिने ठेवायला पाहिजे. यासाठी तिने कोणाचाही अ, कोणाचाही म्हणजे असा साथ घेण्याची किंवा कोणाचाही असा आधार घेण्याची तिला गरज वाटायला नको, अशी तिने आपले जीवन उंचावलं पाहिजे. आजकाल सगळ्याच मुली शिक्षणामध्ये भरपूर सामोर असतात. त्यांनी स्वतःचं शिक्षण करून नोकरीपाणी करायला पाहिजे. स्वतःच्या बळावर त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे. दुसऱ्यांसमोर हात पसरवायला नको, असेच माझे सांगणे आहे. या व्हिडिओच्या मार्फत मला असे सांगायचे आहे की एक म्हण आहे, खुद को कर बुलंद इतना हर तकदीर से पहले खुदा खुद खुद तुझसे पूछे बोल तेरी रजा काही. स्वतःला तुम्ही एवढं मजबूत करा, एवढं मजबूत करा ना की भगवंताने सुद्धा तुम्हाला विचारायला पाहिजे, सांगा तुमची इच्छा काय आहे. दुसऱ्यांकडे कधीही बोट दाखवून किंवा त्यांची अशी नाव ठेवून, दुसऱ्यांना नाव ठेवून त्यांना मागं ओढण्याचा प्रयत्न करू नका.
कोणी जर सामोरं जात असेल तर त्यांना मागं ओढण्याचा प्रयत्न करायचा नाही. आपण सुद्धा त्यांच्या मागे मागे जाण्याचा प्रयत्न करता यावा असे माझे म्हणणे आहे. काही काही लोकांना अशी आदत असते की अशी सवय असते की कुणी जर सामोरं जात असलं तर त्याला नाव ठेवत असतात. हे असं केलं, हे तसं केलं, असं करते, तसं करते. पण त्यांच्या मागे मागे जाण्याचा आपणही प्रयत्न करायला पाहिजे. आता खेडेगावामध्ये कसं असते, काही मुली लग्न झालेल्या असतात तर त्या ड्रेस घालतात किंवा साडी न घालता ड्रेस घालतात. तर घरचे लोकसुद्धा म्हणतात लग्न झाल्यानंतर साडी घालायला पाहिजे. घरचे लोक म्हटल्यानंतर बाहेरचे लोकसुद्धा म्हणतात साडी घालायला पाहिजे, कारण लग्न झाल्यावर साडीमध्येच मुलगी छान दिसते. ही गोष्ट खरी आहे. पण समाजामध्ये आता खूप असा बदल झालेला आहे. तो बदल झाला आहे तरी पण मुलींना असे वागण्यासाठी परवानगी दिली जात नाही. स्त्रीला किंवा मुलीला आपल्या इज्जतीने, आपल्या मानसन्मानाने जगावे लागते. स्त्रीने स्वतःला कमजोर समजून दुसऱ्यांसमोर हात पसरवून स्वतःची मानमर्यादा कमी करायला नको, असे माझे म्हणणे आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याविषयी तुम्ही नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला तुम्ही सबस्क्राईब करा. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघत जा. आपण भेटूया आता समोरच्या व्हिडिओमध्ये. मला कमेंट करून सांगा की ताई तुम्ही जे बोलला ते बरोबर आहात की चुकीचं आहे, की ताई तुम्ही कोणाविषयी बोलल्या आहात असं तुम्ही मला नक्की सांगा. धन्यवाद.